महाराष्ट्रातील तमाम ओबीसी, भटके विमुक्त, अल्पसंख्याक, एससी, एसटी, मुस्लिम सर्व बहुजनांचे नेते श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आदरणीय रेखाताई ठाकूर, महाराष्ट्राचे ओबीसीचे युवा नेतृत्व आदरणीय नवनाथ आबा वाघमारे, मंचावरील सर्व विधानसभेचे उमेदवार, पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, उपस्थित सर्व नांदेड जिल्हावासियांना माझा शरणू शरणार्थ जय भीम, जय बसवा, जय संविधान, जय ओबीसी। बांधवांनो, मला एक पिक्चरचा डायलॉग आठवतोय आणि तिथून 2 मिनिटात माझं भाषण संपवतो। आली रे आली, आता आमची बारी आली, आमची बारी आली। या जिल्ह्यामध्ये असलेल्या सगळ्या सोयऱ्यांचं राजकारण गेल्या 70 वर्षापासून या सगळ्या सोयऱ्यांचं राजकारण उखडून टाकण्याची बारी आली। बांधवांनो, सगळ्यांना माहिती आहे कोण कोण कोण्या पक्षातून कसा कसा उभा आहे ते। त्याचा फक्त विवरण 2च मिनिटात घेतो आणि मुद्दा संपवायचा माझ्या पुढच्या मुद्द्यावर येतो। अशोकराव चव्हाणांची मुलगी उभी आहे, बरोबर आहे। विरोधात पप्पू कोणाचा कार्यकर्ता आहे? काँग्रेसचा उमेदवार पप्पू कोणाचा कार्यकर्ता आहे? इकडं दक्षिण मध्ये काँग्रेसमध्ये कोण उभा आहे? कोणाचा कार्यकर्ता आहे? विधानसभेत मतदान सुद्धा त्याच्या बाजूने केलं हंबर्डेनं। काँग्रेसमधून तिकीट दिलंय, भाजपमधून सक्का भाऊ संतूक हंबर्डे, घरातली एकच गाडी निघाली, वरी कमळ टाका खाली पंजा टाका म्हणून पॅम्पलेट सुद्धा 2 डिक्की मध्ये ठेवून चाललेत। नायगाव मध्ये कोण उभा आहे? एकीकडून भाजपकडून राजेश पवार, जे स्वतःचा पक्ष आहे अशोकराव चव्हाणांचा, आणि काँग्रेसमधून कोण आहे? स्वतःची बाची सून, मेहण्याची सून, भास्करराव पाटलाची सून। कोणाचं आहे माणसं? भास्करराव पाटील अशोक चव्हाणचा दुश्मन आहे का कोणी सांगा? पक्का साथीदार आहे, पक्का मेहून आहे का नाही? मुखेडमध्ये काय तमाशा आहे? स्वतःच्या पक्षामध्ये राठोड आणि काँग्रेसकडून कोण? हनुमंत बेटमोगरेकर, अशोक चव्हाणच्या किचन मधला माणूस आहे का नाही? देगलूर मध्ये कोण? भाजपमधून अंतापूरकर, काँग्रेसमधून कोण? भास्करराव पाटीलच्या घरी बॅगा उचलणारा तो काय नाव आहे त्याचं? सुशील भाऊ। म्हणजे हे सगळं काय कोणाचं आहे? ए टीम कोण आहे? बीजेपी। बी टीम कोण आहे? पक्का आहे का नाही? भाजपची बी टीम कोण आहे? काँग्रेसची ए टीम कोण आहे? ए आणि बी दोघे आहेत का नाही? इमानदारीने सगळ्यांना सांगायचं, मी बोलायला नाही। आता आपण सुरुवात करू। बांधवांनो, एकीकडे हे सगळ्या सोयऱ्यांचं आणि त्यांच्या ए टीम बी टीमचं राजकारण आहे, आणि दुसरीकडे श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकरांनी वेल ट्रेंड बहुजनातले प्रत्येक जाती घटकातले कमांडो उतरलेत या सगळ्यांच्या विरोधामध्ये। वेल ट्रेंड कमांडो उतरलेत। आमचे दक्षिण मधून फारुखभाई अहमद आहेत, वेल ट्रेंड कमांडो। उत्तर मधून प्रशांत इंगोले, एकदम वेल ट्रेंड कमांडो। त्या ठिकाणी नायगाव मध्ये विभूते सर आहेत। मला माफ करा, मी माझ्या लोकसभेतच बोलतोय, पण त्या ठिकाणी आमचा कंधार लोह्यामध्ये वेल ट्रेंड कमांडो शिवाभाऊ नरंगले आहे। हातगाव मध्ये दिलीप राठोड आहे। त्या ठिकाणी किनवट मध्ये आमचा आदिवासी मित्र डॉक्टर आमले आहेत। नायगाव मध्ये डॉक्टर महादेव विभूतेला सगळे घाबरायला लागलेले आहेत, गाडीवर दगड फेकल्याने काय बी होत नाही। सुशील कुमार देगलूरकर सारखा युवा तडफदार नेता त्या ठिकाणी देगलूर मध्ये उभा आहे, आणि त्या ठिकाणी मुखेड मध्ये आमचे प्राध्यापक रावसाहेब पाटील देवकते, तिथल्या बहुसंख्य समाजाला कधीच कोणी धनगर हाटकर समाजाला तिकीट दिलं नाही, त्या समाजातून त्यांना तिकीट साहेबांनी दिलेलं आहे। बांधवांनो, लोकसभेत काही चिंता करायची गरज नाही।
संतू खांबर्डे तिकडे विष्णुपूरच्या पलीकडे त्या ठिकाणी गोदावरीत पार झाले, तिकडेच गायब झाले. त्याला जिल्ह्यातल्या कोणत्याच तालुक्यातले मी त्याला आवाहन करतो, तालुके सांग आणि प्रत्येक तालुक्यातले 5 तरी गाव मुपाट सांगून दाखव. एक काही माहिती नाही, गडीवरचा देशमुख आहे, त्याचं म्हणणं एवढं माझा भाऊ मोटर रिवाइंडिंग करता करता आमदार झाला, आता मला बी खासदार करा, लय मोठं जमलंय गट्टे आमच्याकडे. हे सगळा तमाशा चालू आहे. दुसरीकडे माझा प्रतिस्पर्धी उमेदवार आहे रवींद्र चव्हाण. त्या ठिकाणी त्याचं एकच म्हणणं आहे, त्या नायगाव शहराच्या बाहेर त्याला कोणी ओळखत नाही. त्याचं एकच म्हणणं आहे, माझे आजोबा बळवंतराव चव्हाण आमदार होते, माझे वडील वसंतराव चव्हाण आमदार होते, खासदार होते, त्यांच्याकडे बघा ना, मला मतदान करा. सहानुभूतीपूर्व मतदान करा. कसली सहानुभूती? कशाची सहानुभूती घेऊन चाललात? कोणती सहानुभूती आहे? प्रत्येकाचे वडील आजारी असलेले वारतात, प्रत्येक जण आजारी माणूस मृत्यूमुखी पडतो. माझे बी वडील गेल्या वर्षी आजारपणामध्ये वारले. सहानुभूती म्हणायचं तर प्रत्येकाचे त्या ठिकाणी घरातला आजारी माणूस मरतो. त्याची कसली सहानुभूती आली? या लोकसभेमध्ये काय मांडणार आहेत? या नांदेडच्या पुढच्या 5 वर्षाचं भवितव्य काय करणार आहेस ते बोल. त्या ठिकाणी फक्त वडिलांचे आणि आजोबाचे फोटो दाखवून मतदान मागता येत नाही. मागता येतं का? अरे सहानुभूती जर दाखवायची तर आमच्या पोशी सहानुभूती आहे. या महाराष्ट्रातले 100 ओबीसीचे भटक्या मुक्ताचे आमदार निवडून यावे, मुस्लिमांचे निवडून यावे, आदिवासीचे निवडून यावे, बौद्धांचे मातंगाचे निवडून यावे, म्हणून आमचा बाप त्या ठिकाणी स्वतःचा जीव धोक्यात घालून आमच्यासाठी फिरतोय. इथं आहे सहानुभूती. सहानुभूती इथं आहे. काय गरज आहे? विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, राजासारखं जगू शकतात, पण त्या ठिकाणी आमची सगळी बहुजनांची पोरं विधानसभेत जावं, लोकसभेत जावं म्हणून त्या ठिकाणी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी परवानगी नसताना सुद्धा आमच्यासाठी प्रचारला आलेत. बांधवांनो, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून मी जाता जाता एवढंच सांगतो बांधवांनो, या नांदेडच्या लोकसभेमध्ये 100% वंचित बहुजन आघाडीचा विजय निश्चित आहे. मी तुम्हाला आश्वासन देतो, या नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये MIDC उभी करू, या नांदेड जिल्ह्यातली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नीट करू, जिल्हा परिषदच्या शाळा दिल्लीच्या आपण धर्तीवर अतिशय चांगलं करण्याचं काम माझ्यासारखा कार्यकर्ता करणार आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांकडे महाराष्ट्राच्या विकासाचं रोल मॉडेल आणि ब्लूप्रिंट आहे, त्या धर्तीवर मी काम करणारा कार्यकर्ता आहे. लोकसभेमध्ये आमचे सगळे खासदार पाळले. नवनाथ आबा, टाइम आलाय बदला घ्यायचा. सगळे पाळले. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना पाळलं. बदला घ्यायचा का नाही? इथं मंचावर नाव घेत नाही, पण महाराष्ट्रातल्या काही ओबीसीच्या पण नेत्यांना पाळलं का नाही? जरी आमच्या पक्षातले नसले तरी थोडीफार 2% सहानुभूती आहे आमची बी, पण हे सगळे पाळले. आणि आपले 31 सगळे सोयरे निवडून आले. अरे तुमच्या 31ला हा एकच बाळासाहेबाचा सैनिक भारी पडणार आहे, एकच. आणि त्याच्यामुळं आपण ताकदीनिशी पूर्ण या नांदेड लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीला विजय करायचंय. आणि त्या ठिकाणी मी एकच सांगणार आहे, सभागृहामध्ये OBC SC STच्या आरक्षणावर त्या ठिकाणी संसदेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा हा निवडून आलेला खासदार त्या ठिकाणी सगळ्याला भारी पडणार आहे. सगळे प्रश्न ताकदीनिशी मांडणार आहे. म्हणून आपण सर्वांनी माझ्या त्या सर्व, मला एकच लाईन बोलतो आणि थांबतो. 9 विधानसभेपैकी त्या ठिकाणी 5 जागा ओबीसीला दिल्यात. 5 जागा ओबीसीला दिल्यात. 2 जागा माझ्या बौद्ध बांधवांना दिल्यात, 1 मुस्लिम बांधवांना, 1 आदिवासी बांधवांना दिल्यात. माझ्या बौद्ध असलेल्या प्रशांत भाऊ इंगोलेला ओबीसीने मतदान करावं, सुशील कुमार देगलूरकरांना ओबीसीने मतदान करावं, फारुख अहमद साहेबाला ओबीसीने मतदान करावं, त्या ठिकाणी डॉक्टर आमलेला मतदान करावं. कारण हे 4ही उमेदवार निवडून आल्यानंतर सभागृहात तुमच्या बाजूने बोलणार आहेत. त्या ठिकाणी बाकीच्या या पाटील देशमुखाचे आमदार तुमच्या विरोधात, तुमच्या लेकराच्या विरोधात बोलणार आहेत. म्हणून हे 4ही सुद्धा तुम्हाला निवडून द्यायचे आहेत. म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो की आपण सर्वांनी एकजुटीने करावं. लिंगायतांना काय बोलायची गरज आहे का? लिंगायतांना भरभरून त्या ठिकाणी झोळीमध्ये 3-3 तिकीट दिलेत. या जिल्ह्यातल्या सगळ्या लिंगायतांना आव्हान आहे, एक सुद्धा मत कोणाला देऊ नका. 9 विधानसभा आणि लोकसभेला आपण झाडून वंचित बहुजन आघाडीला मतदान करावं. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय संविधान, जय भीम, जय बसवा.